काल माझ्या मैत्रिणीने मला प्रश्न विचारला की दुबईमध्ये फक्त इंग्लिशच बोलावं लागेल का? थोडंफार हिंदी वगैरे बोललं तर नाही चालणार का? इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावू की अरेबिकचा? तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या मी जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये आणि आपण घेतले 100 डेजचं चॅलेंज की आपण 100 दिवस सातत्याने व्हिडिओ टाकणार आहोत. तर जसा प्रश्न माझ्या मैत्रिणीला पडला तसा काही महिन्यापूर्वी मला देखील पडलेला, कारण खरंच सांगते माझं ग्रामर थोडंफार वीक आहे आणि रोजच्या बोलण्यामध्ये सवयही नव्हती इंग्लिशची. इकडे आल्यावर आता सवय झाली, म्हणून मी खूप सारे व्हिडिओ ढवळलेले येताना ग्रामरसाठी. पण इथे आल्यावर मला कळलं की दुबईमध्ये ग्रामरला विजाच मिळालेला नाही आहे, त्यामुळे इथं ग्रामरचा काही जास्त संबंधच नाही आहे. तुमचं जे काही बेसिक इंग्लिश आहे ना ते तुम्हाला इथं चालणार आहे, कारण इथं ऑलमोस्ट सगळे तसेच इंग्लिश बोलत आहेत. हां, आणि ज्याचं कोणाचं फ्लुएंट इंग्लिश असेल ना तर 101% गॅरंटी देऊन सांगते की पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याचं पण इंग्लिशची वाट लागणार आहे. ज्याचं चांगलं आहे त्याचं बिचाराचं खराब होणार आहे. हां, आता शेख तुम्हाला कुठे मिळतील नाही मिळतील मला माहीत नाही त्यांच्याशी अरेबिक बोलायला. हां, पण तुम्हाला कोणती भाषा शिकून यायची असेल दुबईमध्ये तर ती आहे मल्याळम. त्याचा क्लास तुम्ही नक्की लावून या, कारण इथं जागोजागी तुम्हाला शेख कमी दिसतील पण मल्याळी जास्त दिसतील. दुबईचा असा एकही कोणता कोपरा नाही आहे की तिथं तुम्हाला मल्याळी भेटणार नाही आहेत. काही दिवसापूर्वी मी जिम लावलेली, मला ती जिम असं वाटत होतं, एक फील होत होतं की यार दुबईमध्ये जिम लावली आहे, पण नाही, मला असं वाटत होतं मी केरलामध्ये जाऊन जिम लावली. 80% सर्वजण, म्हणजे इव्हन सगळे 90% तिथं सगळे मल्याळी होते. असं वाटत होतं दुबई म्हणजे ना मिनी